95ला पेसा कायदा महाराष्ट्रात सुरू झाला आणि त्याची अंमलबजावणी 2014 पासून सुरू झाली. परंतु अजूनही त्या पेसाची जी भरती आहे तर ती होत नाहीये. मागच्या वेळेला आदरणीय जिरवाळ साहेब, आमच्या दादा, आम्ही सगळेजण होतो आणि एक मंत्रालयात 2024च्या जून जुलै महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं. त्यानंतर 9 संवर्गाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती झाली. परंतु आता कोर्टानं निर्णय दिलाय की 50-50 आणि 25 म्हणजे ज्या ठिकाणी 100% आदिवासी तिथं 50% भरा, पेसा भरती करा. जिथं 50% आहेत तिथं 50-25% आहेत तिथं 50% भरती करा आणि 25%पेक्षा कमी आहे तिथं 25% पेसा क्षेत्रामध्ये नोकर भरती करा. एकूण 9 संवर्गाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती झाली, पण अजून 8 संवर्ग म्हणजे 17 संवर्गाची भरती पूर्णत्वाला जात नाही. तर आमची या निमित्तानं मागणी आहे की सरकारनं जर कोर्टानं निर्णय दिलाय तर जीएडी विभाग कशाची वाट पाहतोय. मुख्यमंत्री महोदयांनी लवकर आदेश देऊन त्या 17 संवर्ग पदाच्या भरतीला मान्यता द्यावी, भरती करावी आणि त्या सर्वांना कायम करावं. आणि जे आधीचे 9 संवर्गाचे भरले गेले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तर आता त्यांचा 1 दिवसाचा खंड धरायचा नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता. आता तो खंड धरू नये आणि त्यांची जी गेल्या वर्षी आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केलं तर त्यांना कायम करून घ्यावं ही आमची मागणी आहे.